नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 8:45-9 वाजले साधारण. तर एवढा दिवस घराच्या खालचंच पाणी शिंपत होतो. आज टेरेसवर उभा आहे आणि टेरेसवरून मस्त वाटतंय. घराचं काम असं वाटतंय निम्म झालं आहे आता. कारण एकदा का तुमचं छप्पर झालं की मग घराची कामं बऱ्यापैकी झालं असं म्हणायला काय हरकत नाही. आता जे काय प्लास्टर आहे ते प्लास्टर यावेळेस एवढं असं काही वाटत नाही, मी दोन्ही करेन. पण आतलं प्लास्टर आणि विंडोचं वर्क आणि दरवाजाचं हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यातच जर हात पोचला तर मग लादीचं पण काम करून टाकू. आता साधारण पकडूया आपण पहिल्या आठवड्यात तरी मेच्या घरामध्ये एंट्री करायचं असा विचार आहे. तो त्याप्रमाणे कामं पटापट करून घ्यायचे. काल स्लॅब पडल्यानंतर संध्याकाळी लगेचच आपण प्लास्टर आणि विंडोचं जे काम करणार आहेत त्यांना पण बोलवून घेतलेलं. तर विंडोचे दरवाजाच्या ज्या साईज वगैरे आहेत, किचनची साईज वगैरे ती आपण घेतलेली आहे. आता त्याचं सामान वगैरे बघूया कसं काय करायचं, कुठे करायचं आणि त्याच्यानुसार मग सगळं पुढचं कामकाज चालू राहील. तर मंडळी, साधारण काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, पण काल टेरेसचा व्ह्यू दाखवता आला नव्हता कारण हे ओलं होतं बांधकाम. तर आज सकाळी आपण पाणी मारलं आहे. आता मोटरची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे पाणी वर व्यवस्थितरित्या चढतं आणि हा पूर्ण व्ह्यू आहे. तर इकडून आपली ही समोरची बाजू बघा. तर इकडे हे अंगण. आता मेन काम आहे आपल्याला हे बाल्कनीवाला एरिया आणि अंगण हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि विंडो दरवाजे वगैरे करून घ्यायचं आहे. बरीचशी कामं अजून आहेत बाकी. ही घराची वरची बाजू अशी दिसायला एकदम जवळ वाटतं की हां वरती वाट आहे, पण बराच गॅप आहे मध्ये. हा बघा. आणि आपला हा काजूला आपण वाचवला आहे. तर ह्यावर्षी टेरेसवरून एखादा तरी काजूची बी काढायला मिळेल कारण या पट्ट्याला ॲक्च्युली काजू लागलाच नाही आहे, तिकडे पलीकडे लागला आहे. पुढच्या वर्षी आपण जेव्हा वरचं बांधकाम करणार तेव्हा मला वाटतं ही खांद आहे ती आपल्याला त्याची उडवावी लागेल. बाकी काजू काय जसं तसं राहील. यावर्षी म्हटलं राहू दे, यावर्षी कशाला तोडायची, कारण ही खांद काय नडत नाही टेरेसला किंवा काय नाही. आणि वरचं बांधकाम आपण काय यावर्षी करत नाही, तर ते असणार आहे पुढच्या वर्षीला. त्यानुसार मग सगळं प्लॅनिंग आहे. 1 वर्ष पूर्ण टेरेस भिजू दे, त्याला पण वाटू दे हां बाबा बांधकाम केलेलं आहे. तर 1 वर्ष टेरेसवरती तरी आता काही काम नसणार आहे. टेरेसचं काम आपलं पूर्ण झालं आहे. हे आता जे काय जमेल, हातपाय चालतील तसं मग पुढच्या वर्षीचं टार्गेट आहे. पण जमेल तसं. कसं आहे म्हणजे आताचं जे आपण घर बांधतो त्याच्यामध्ये आपल्याच सगळा पैसा नसतो, इकडून घेतलेलं असतं, थोडंसं कर्जाने घेतलेलं असतं. त्यामध्ये ते सगळं जसं जसं नील होईल त्या पद्धतीने आपण मग पुढच्या दिवाळीमध्ये ही बाकीची वरची कामं आणि खालच्या बांधाचं वगैरे काम उरकणार आहे. तर मंडळी, वरचा टेरेस यावर्षी जरी मोकळा असला तरी पुढच्या वर्षीचं जस्ट एक कसं आहे, हा पूर्ण जो आहे हा आपला 21x30चा एरिया आहे. म्हणजे आता टेरेस आपला मोठा झाला आहे, साधारण 23x34चा वगैरे असेल, कारण इकडून 6 इंच पाठी 3 फूट बाल्कनी वगैरे वाढलेली आहे. तर जो हॉल आहे तो हॉल आपला साधारण इथे आहे. हे जे आहे ना, इथे आपण एक बीम मारलेलं आहे जेणेकरून इथे जी वॉल येईल त्याला सपोर्ट राहील. तर या हॉलच्या पलीकडे जी जागा आहे तिकडे आपल्याला रूम बांधायचे आहेत 2 या बाजूला. आणि ही जागा जी आहे पुढे दिसते ती पूर्ण मोकळी राहणार आहे. जरा निवांत चहा वगैरे पिण्यासाठी, जरा पाऊस वगैरे पडेल तो पावसात जरा नाश्ता वगैरे करण्यासाठी ही जागा खास आपण ओपन ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर मग ते काम पुढच्या वर्षीचं आहे, ते ओपन ठेवून वरती आपल्याला कौलच टाकायचे आहेत. पत्राचा यूज आपण करणार नाही आहे. कारण मनातून नेहमी असंच होतं, जरी मी मातीच्या घरात राहत होतो तेव्हा पण मनात होतं की बाबा घर बांधलं तरी पण वरती कौलच ठेवायची. त्यामुळे जरी आत्ता आपला प्लास्टर झाला असेल तरीसुद्धा वरती जो लूक असणार आहे, पुढचं जे आपण छप्पर काढतो आहे एक बाल्कनी टाईपचा एरिया तो, आणि पाठची जी पडवी आहे तर तिला आपण कौलच वापरणार आहे. कौलं जर कमी पडली तर नक्कीच आणून ती कौलच वापरू, पत्र्याचा वापर करायचा नाही आहे जरा पण. कारण गावाला आहे ना, खरं सांगू पत्र्याचा वापरणे गरमी बरीच होते आणि कौलांचा जो काय फील आहे घरात राहण्याचा तो वेगळा आहे. जरी आपण मातीचं घर आता गमावलं असलं तरी पण जुन्या ज्या गोष्टी आहेत, थोडंसं कौलारू घरं, कोकण म्हटलं, गाव म्हटलं
की कौलारू घरं, डोळ्यासमोर पटकन येतं की कौलारू घरं, तर तो फील आपल्याला ठेवायचा आहे. बाकी मंडळी ह्याच्यावरती जे चौकोन करतात, तर झालं काय, काल सॅटर्डेला आपला स्लॅब झाला, तर आजच्या दिवशी तर तो काय चौकोन होणार नाहीत, उद्या सोमवारीच होतील. तर आज आपल्याला पाणी मारायचं आहे, ते असंच मारायचं आहे. उद्यापासून मग त्या चौकटी केल्या की त्याच्यामध्ये पाणी साचून मग प्रॉपर पाणी मिळेल. असं आजचं सगळं अपडेट आहे मंडळी. बरेच दिवस झाले घराचे अपडेट्स तुम्हाला येत आहेत. काही जण म्हणतात हेच काय दाखवतो, तर माझ्याकडे पण काय ऑप्शन नाही मंडळी. रोज मी गावाला आल्यानंतर हीच कामं करतो आहे, घरचीच कामं करतो आहे. त्याच्यातून तुम्हाला बाहेरचं कोकण किंवा जंगलात जाणं, कुठे कोणाच्या गावी जाणं, फेस्टिवलला जाणं नाही जमलं आहे. होळीच्या पण व्हिडिओ खूप लिमिटेड आल्या आणि त्याचं कारण एवढंच आहे मंडळी, आपल्या चॅनलवरती कोकण झालं, ट्रॅव्हल झालं आणि लाईफस्टाईल झाली याच्या व्हिडिओ येतात. तर आता सध्याची माझी लाईफस्टाईल आहे, सकाळी उठायचं, घराला पाणी मारायचं, त्याच्यानंतर सकाळी कामगार आले ते कामगारासोबत कामाला लागायचं, सकाळची न्याहारी करायची, दुपारला जेवायला घरी जायचं, थोडासा आराम करायचा, संध्याकाळी परत यायचं, म्हणजे दुपारनंतर परत यायचं, काम करायची, संध्याकाळी परत पाणी मारायचं, रात्री 8:30-9ला घरी जायचं. यातून असा स्पेशली असा मोकळा वेळ काय मिळत नाही, त्यामुळं घराचे अपडेट्सच तुमच्यापर्यंत शक्यतो येतील आता घरी येईपर्यंत. नंतर मग बाकीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतीलच. असो, चला मंडळी आता जातो जरा घरी. आज रविवार आहे, तर छान असं जरा चिकन वगैरे बनवूया आणि जरा आराम वाटतं आहे, बरं वाटतं आहे. तर जरा जातो नायरीमध्ये, चिकन घेऊन येतो. काकीला पण आणायचं होतं, तर चिकन आणूया, घरी जरा बनवू आणि छोटीशी एक घरगुती पार्टी करूया. चला मंडळी, घराकडचं आवरलं आहे. परत मामाच्या घरी गेलो, जरा फ्रेश झालो, आता निघालो आहे नायरीमध्ये. गेलो तर आपण शृंगारपूरमध्ये पण जावं लागेल, कारण त्या दिवशी आपण प्रचितगडावर आलो, त्या दिवशी थोडं हनुमान जयंतीसाठीचं जे काय सामान होतं ते आणलेलं, ते पण तिकडेच आहे. तिकडे पण एखादी फेरी मारून येतो. चला मंडळी, बऱ्याच दिवसानंतर गाडी काढली आहे, कारण गावाला आल्यावर आता पूर्ण घरच्या कामातच होतो. नमस्कार. त्यामुळं कुठं जाता काय येतच नव्हतं, पण आता का स्लॅब पडला आहे, तर आत्ता थोडंसं त्यातल्या त्यात मोकळा झालो आहे. तर आता जाऊ शकतो आपण जरा इकडे तिकडे थोडंफार. आता बाकीची इंटरनल कामं आहेत ती लवकरात लवकर चालू करू. समोर मंडळी जी घरं दिसत आहेत ना तुम्हाला, ही आली कापाची वाडी. आणि आपल्या गावात जाताना ही वाडी म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच जण जेव्हा चालत वगैरे जातो, आम्ही हायस्कूलला होतो तेव्हा चालत वगैरे जायचो, तर कसं आहे तहान लागली तर कापाची वाडी एक हक्काचा स्टॉप असायचा आणि अजून पण आहे. आणि तशी गावाकडची माणसं सगळ्या गावामध्ये प्रेमळच असतात, तशी कापाची वाडीची पण छान आहेत एकदम, बोलायला चालायला सगळ्या गोष्टी. हो, तर म्हणजे राईट मारला तर संगमेश्वर आणि लेफ्ट मारला तर नायरी, शृंगारपूर, तिवरे. तर ॲक्च्युली आपल्याला पहिलं चेक करावं लागेल. इथे एक नायरीमध्ये एक शॉप आहे, तर त्यांनी आपलं जर साहित्य आणलं असेल तर मग काय शृंगारपूरला जायची गरज नाही, पण त्यांचं ते दुकान बंद असेल. दुकान बहुतेक चालू आहे, बंद आहे दुकान, आहे बंद. ॲक्च्युली शृंगारपुरे आहेत, तर त्यांच्याकडे ते आपण सामान ठेवलेलं. तर जाऊया जरा शृंगारपूरला आणि लगेचच येऊ, जास्त वेळ आपल्याला थांबता येणार नाही. सूरज भेटला तर सूरजला भेटू जरा वेळ आणि मग निघूया लगेच. कातुडी गाडी गेली, कातुडी संगमेश्वर. तर शृंगारपूरच्या पुढे कातुडी गाव आहे आणि कातुडी गाव हे या पट्ट्याचं शेवटचं गाव. जसं की आमचा जो रोड गेला तो नेरदवाडी शेवटचं गाव, तसं शृंगारपूर नंतर कातुडी हे सह्याद्रीतलं इकडचं शेवटचं गाव. मस्त आहे एकदम. ॲक्च्युली आमच्या पट्ट्याची जी गावं आहेत ना ते एकदम कशी सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळं कुठल्याही गावी गेलात ना तर एकदम छानच वाटतं. अशा रीतीने म्हणजे आपण शृंगारपूर गावामध्ये आलेलो आहे. पाठी तळेवाडी गेली आणि गावचं मंदिर आहे ग्रामदैवतेचं. इकडे स्वयंभू हनुमान मंदिर डाव्या बाजूला दिसतंय ते, आणि ही सहान पण इथेच आहे. त्याच्यानंतर इकडे जे भैरीभवानी मंदिर आहे ते भैरीभवानी मंदिर इकडे वरच्या बाजूस आहे आणि समोर दिसतोय तो आपल्याला प्रचितगड किल्ला.
तर प्रचितगड किल्ल्यावर सध्या मोहिमा चाललेल्या आहेत छान प्रकारे. जेवढं संवर्धन करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हा इकडे रोड गेला श्री भैरवभवानी मंदिराकडे, शृंगारपूर वरची वाडी. तर ही शृंगापूरची नदी प्रचितगड किल्ल्याच्या इथून येते ती, आणि पलीकडून आहे ती कातुर्डी गावची नदी. तर ही सगळी पुढे जाऊन शास्त्री नदी होते. ही शृंगारपूर गावची जिल्हा परिषदची शाळा, मस्केवाडी आणि रोहिदासवाडी. तर आपल्याला रोहिदासवाडीमध्येच जायचं आहे. घरी कोण आहे की नाही बघायला लागेल. नायरीत दुकान आहे ना त्यांचं, हे घर कोणतं? हा हे बघा, हे पहिलंच आहे. हे हा सुरेश भाऊ ते घरी नाहीत काय? नायरीतच वाटतं गेले वाटतं. तर मंडळी थोडीशी चुकामुक झाली. मगाशी जी लाल परी गेली त्याने ते बहुतेक नायरीमध्ये गेलेत. तर आपल्याला आता नाहीत परत जावं लागेल. त्यांचं शॉप आहे तिथे, खामका खाऊनच्या समोरचंच शॉप आहे. तर ते बंद होतं म्हणून आपण इकडे आलो. तर गाडीने ते तिकडे गेलेत, बघूया. तर मगाशी मंदिर म्हणत होतो ते उजव्या बाजूला बघताय, हे आई वाघजादेवीचं मंदिर आहे, शृंगारपूर गावचं ग्रामदैवत. मोर दिसतोय का तुम्हाला? हो बघा, मस्त चाललाय. गावाला असे बरेचसे पक्षी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आरामात चाललंय, वरतीच आहे झाडीमध्ये. आता कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, निवांत चाललाय. एवढं आहे ना, पशुपक्ष्यांना ॲक्च्युली फ्रीडम हवी. माहिती आहे, माणूस असताना पण असे वावरू शकतात, तरच हे जे काय नैसर्गिक आपण सगळ्या गोष्टी बोलतो तर ते टिकून राहील. निसर्गाचं जे धन आहे, संपन्न आपला एवढा कोकण आहे, ते सगळं टिकून राहील. तर अशा गोष्टी नजरेस पडल्या ना की छान वाटतं. ॲक्च्युली आमच्या पट्ट्याला आहेत बरेचसे प्राणी पक्षी वगैरे, पण सहसा रस्त्याला असं पटकन दिसत नाही. आज लकीली कॅमेऱ्यामध्ये मोर कैद झाला. आणि हा मंडळी कावळा. आता कावळे वगैरे आहेत ना, बरेच कमी प्रमाणात पाहायला मिळतात. तो घरटा बनवायला आहे ना, ते नेतो आहे, काड्या वगैरे नेतो आहे. पण आता कावळ्यांची संख्या पण कमी झाली हळूहळू. पहिले कावळे एवढे दिसायचे, म्हणजे त्यांचं प्रमाण बऱ्यापैकी होतं. आता का माहिती नाही, पण एवढं नक्की काहीतरी म्हणजे चुकीचं घडतं आहे, त्यामुळं कावळे गायब झालेत असो. त्यांचं दुकान आता पण बंद आहे. आता मला वाटतं ते खाली गेले असणार बहुतेक, संगमेश्वरला वगैरे. तर आपण चिकन घेऊया आणि चुपचाप घरी जाऊया. संध्याकाळी वगैरे मग एखादा राऊंड घराकडे मारू त्यांच्याकडे. हो बरं ना, ज्यासाठी एवढी बॅग आणली तेच विसरून जात होतो. आई म्हणाली असती काय गेलास कशाला नाही आणलंस कशाला. त्यातल्या त्यात बरी लवकर आठवण झाली. ॲक्च्युली काय माहिती आहे का, चिकन मी नेतो आहे आज 10 जणांचं. त्याने होतं कसं, कोणाचं पाव आहे, कोणाचं अर्धा आहे, कोणाचं पाव नाही, त्याच्यामध्ये विसरायला झालं. होय निवळीत चाललो आहे. होय चल. कसं आहे म्हणजे नायरीत वगैरे यायचं झालं ना तर मग प्रत्येकजण काही ना काहीतरी छोटं मोठं सांगत असतो. आणि असं रविवार बुधवार वगैरे म्हटलं तर आता सर्रास लोक खातात. तर मग छोटं मोठं जे आहे ते घ्यायचं. आता माझ्याकडे नाही ना करून 5-1 किलो चिकन आहे, पण ते आहे किती जणांचं, 10 जणांचं. आता पाव पण, आता एखादी व्यक्ती जेव्हा असते ना तेव्हा पावच मागवतात. पाव किलो चिकन त्यांना बस होतं. आपली लालपरी आले, पाचांबे, नरदवाडी, संगमेश्वर. मला शक्यतो मी आहे ना, आपली लालपरी वगैरे अशी मोठी गाडी आली की चुपचाप बाजूला राहतो, जाओ बा आरामात. कारण गावचे रस्ते जरासे तोकडे असतात आणि तेव्हा कसं आहे, उगाचच बाजूने पटकन जाणं पण ते बरोबर वाटत नाही. ज्या ज्या ठिकाणी घाबरायचं असतं ना, म्हणजे त्याने घाबरावं आयुष्यात, हा माझा नियम आहे. त्यामुळं मग जास्त काही करायचं नाही, चुपचाप बाजूला राहायचं. हा रस्ता जर मोठा असेल बऱ्यापैकी तर मग ठीक आहे,
रस्ता जर तोकडा असेल तर काय जाण्यात अर्थच नाही. गावाला माझी गाडी चालवण्याची जी काय पद्धत आहे ना ती थोडीशी वेगळी आहे. स्पीडमध्ये मी कधीच नसतो. टर्निंगला पण जरा आरामात जायचं. मी सांगताना पण तेच सांगत असतो की गावचे रस्ते आहेत, जरा टर्निंगचे रस्ते असतात, त्यामुळं जरा गाडी आरामात चालवा. ठीक आहे, मुंबई शहरात आपण पटापट कुठल्या शहरामध्ये असतो ते जरा फास्ट गाड्या चालवण्याच्या सवयी असतात. पण गावच्या ठिकाणी आलात की जरा स्पीडवरती लिमिट ठेवा. अशा रीतीने आपण कापचवाडीमध्ये आलो आहे. इकडे जाधवांचं घर. काय करते? ओ नो बंटे. बंटे चला मंडळी, बंटी इकडे थोडा वेळ बसलो. आता काकीचे इथे चिकन देऊया. म्हणजे लगभग सगळ्यांचं झालं. वरती एका काकीचं चिकन आहे ते जाता देईन. तर सगळं गावाकडे असल्यावर आहे ना अशी धावपळ असते. त्या दिवसाच्या पावसाने अंगणाची वाट लावली पूर्ण. ते पूर्ण खड्डे पडले होते. लिपलेत काकीने आता. ओके, किती जणांचं एवढं? अगे 10 जणांचं चिकन आणायला लागलं. त्या फोन तो फोन, हा भेटला तो भेटला. गावठी टेक्निक नारळ फोडायची. आता फुटला, हे बसलं चांगलं. अरे एकदा हा सोडला ना तो. काय सोडला? हा अरे कोणती पडत एकच काढला. चला म्हणजे चिकन मस्त धुवून वगैरे घेतलं आहे आणि एक लेग पीस पण ठेवलं आहे. तर आता फोडणीची तयारी करूया. तिखट मसाला, थोडीशी हळद, वाटलेला मसाला, गावाकडचं खास पद्धतीने बनवलेला आपला वाटलेला मसाला, गोडा मसाला, चवीपुरतं मीठ, हे आलं लसूण पेस्ट आहे, हा चिकन मसाला. घरगुती जे चिकन असतं आपलं एकदम झटपट असतं. आता याला मसाले वगैरे प्रॉपर लावून घ्यायचे आणि ते मग त्याला फोडणीत सगळं ॲड करून घ्यायचं. लसूण लालसर झालं, चिकन ॲड करून घेऊया. याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. जेवढं चिकन आहे तेवढं साधारण पाणी टाकायचं आणि छान पद्धतीने शिजवून घ्यायचं. आपलं चिकन खायला तयार. नाव कसं? वैभव पवार. आवडतं व्हिडिओ? काय काय बघते सांग बरं. काजू आठवणीत होता. काजू आणि बांध 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 तिकडे. हा बांध बांध. खास कारबडल्यातून आलेत. वैभव दादा ना तुमचं नाव? वैभव. तुमचं नाव कसं? माझं मनोहर. मनोहर. ओके. घर बघायला आलेले. काही जास्त वेळ काय थांबता आला नाही, निघतात लगेच. पण आंबे भेटले. हा टाइमवर आलात म्हणून. अगदी आंबे अजून आपल्या पंचक्रोशीमध्ये पिकायला नाही लागलेत. आपली 60 झाडं असून सुद्धा हापूस आंब्याची. हा गेल्या वर्षी विशेष म्हणजे आम्ही आंबे घेतले होते जवळजवळ 7-8 हजाराचे आंबे घेतले होते या पोरींसाठी. हा आणि बाग असून पण असून सुद्धा अच्छा. काय लागले कुठे आपल्याकडचे आंबा आहे ना एप्रिल त्याच्यावर थोडे 200 भेटली पण ते उशिरा. मग आम्ही साकारपेतनं आलो ना, तिथं आंबे घेतले. परत मला वाटतं त्या कोल्हापुरात ह्याच्यातनं आलो ना, खेडवरनं, तेव्हा तिथे घेतले होते. आपल्याकडे आंबे कसे फवारणीचे नाही ना, त्यामुळे ते ऍक्च्युअल आंबा जरी एप्रिलला लागला ना तरी तो गोड असतो ना, वेगळी असते. पण आंबा उशिरा, तेव्हा मग रेटच्या हिशोबाने जाल ना तर मिळत नाही. खायला आपला घरगुती म्हणून मग मे महिन्यात आंबे खायला मिळतात. आणि मी गेल्या वर्षी मध्ये बाळकृष्ण घडसे. हो हो हो. कसला प्रश्न पडलाय? काय ग? 10 तारखे दरम्यान आम्ही आहे ना, येऊन जाईन मी घरी येऊन जाईन खाली. हे नाव तुझं कसं? ओय परी, तुझं नाव काय? नाव सांग. पूर्वी नाही नाव बोलत नाही, बोलते पण ती सवय झाल्यावर बोलणार ती. घराकडे येतच होतो तेवढ्या ते कारवटल्या गावचे वैभव दादा आणि त्यांचे वडील आलेले. आपले सबस्क्रायबरच आहेत, तर त्यांच्याशी थोडं गप्पा गोष्टी झाल्या. आता थोडं पाणी वगैरे मारलं आहे,
पाणी वगैरे मारून झालं आहे, तर आता घरी जातो, जेवूया वगैरे. तर बऱ्याच दिवसाने असं जरा मोकळं वाटतं. काल स्लॅब झाला आहे ना, त्याच्यानंतर जरा असा रिलीफ भेटला आहे. जरासा अजून बरीचशी कामं आतली बाकी आहेत, पण ठीक आहे. छोट्या गोष्टी असतात ना, त्याच्यात जरा आनंद साजरी करायचा. त्या कारणाने मग चिकन पण घेऊन आलो आहे मस्त. आईला म्हटलं चिकन वगैरे खाऊया जरा मस्त. असो, चला मंडळी, जातो आता घरी, जेवूया, मग बघू काय करायचं दिवसभर. चला मंडळी, पाणी वगैरे मारून घराकडे आलो आहे. तर आईने खास जेवण बनवलं आहे आज, पुरी आणि चिकन. मस्त दुपारची वेळ आहे, भूक पण मस्त लागले. या मंडळी जेवायला. जेवण घेतो मस्त, मग जरा कुठेतरी फिरायला पण जाऊ. झोपणार नाही आज, जरा मोकळा वेळ आहे तर जरा फिरून घेऊ, कारण बाहेर कुठे जाताच आलं नाही आहे एवढे दिवस आहे ना. तरी पण मध्ये मध्ये जातो, पण एवढं काही फिरता आलेलं नाही. तर जरा फिरू पण, आणि मग बघूया काय काय करता येतं. चला जेवायला या. चला मंडळी, जेवण झालेलं आहे. तर आता थोडंसं चाललो आहे दुकानामध्ये, बघूया कोण आहे का, कारण मित्रमंडळी सध्या कुठे गायब असतात माहितीच नाही, कारण मी घराच्या कामात असतो, मग काय वेळ पण देता येत नाही. हो काय झोपा काढता नुसत्या? हा काय तिकडे पाणी मारतो ना. अरे पाणी मारलं जरा, ते रस्ता केला. हो फुल नेटवर्क झालं जेव्हा. दुपारची एस.टी. आली आपली, संगमेश्वर पाचांबे नेरदवाडी. कोणतरी आहे, भावकी उतरते वाटतं. चला जाऊ दे. तुम्ही भाऊ ना काय असायचं, राजा असायचे का काय? आहे ना, भारी. तेव्हा बघ भारी असायचे. शंकरगडची कसा? तू देतेस का नाही सांग पाहू. जोरा गणपती वनग्यात आईचं काम करायचं. गणपती वनग्यांचं कसं होतं? गणपती पहिला राहतात गणपती वनग्या, बाकी गौऱ्या बिवऱ्या गेल्याच्या नंतर. होय काय? राजा? हा राजा नाही, मग कापड लावायचा. कापड लावायचा. आता अशा नाही, अशा नुसत्या अशा आल्या पोरे आला म्हणजे पदर वाटला सुरू झालं काय तर असा. मग आताच्या अशा टाईप मारतात फक्त, लाईटीवर फक्त नाही, हलवत नाही काय नाही. आणि गौऱ्या जो पाखरूच नुसतं नाचायचा. कोण? आमचा बापूस. होय, तरीच ते तसे नाचतात अजून पण. होय, मग काय मावशी असायची की गवला? नाही नाही, तू गौरच. होय, ते बघायला मजा यायची. तू चौरी पावली बोलवलीस ना, तेवढे तेव्हा 4 आणे पैसे. होंबाकडे एक माणूस का बसायचा, तेच नाही. रुमा रुमनात ती चालू राधा ही गौ, तो नाचत. तर तिकडनं निघाला चालू, त्या चोनक्यात पैसे टाकला आणि धावत गेला. भारी, तेव्हाची लोकच भारी रे. आता कसलं काम करशील तुम्ही? आता तर असतात ना पुढं. सगळं काम करीन, सगळं काम करीन, म्हातारीचं पण करीन आणि ह्याचं पण करीन, सगळं अजून करीन. तेवढी पाहिजे कला आहे अजून. मग जुनी कला आहे, ते काय विसरले म्हणून तर तिथं असतात ते कवाल्याला उभे. रंगीचं काम करायचं रंगी रंगीचा पारसा असायचा पाहिजे ना, त्याच्यात काम करायचे. चला म्हणजे संध्याकाळचे 6 वाजलेत. तर दुपारी जेवल्यानंतर थोडंसं दुकानामध्ये बसलेलो, त्याच्यानंतर मग परत घरी गेलो, आराम केला आणि आता घराकडे आलो आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत, पण क्लायमेट बघा कसं आहे. सूर्यास्त अजून झालेला नाही, पण सूर्यदेवांचं काही दर्शन होत नाही आहे, कारण ढगाळ वातावरण आहे पूर्ण. असं वातावरण ॲक्च्युली खूप बेकार. अशा वातावरणात जनावरं वगैरे पण जास्त बाहेर पडतात. तर रात्रीचे विंचू वगैरे पण ह्या क्लायमेटमध्ये जास्त बाहेर पडतात. तर चला मंडळी, संध्याकाळ झाले,
संध्याकाळचं काम पाणी मारणं अजूनपर्यंत आपण घराला मारत होतो, आता स्लॅबला पाणी मारायचं काम चालू आहे. मोटर आहे त्यामुळे काही जास्त वेळ जाणार नाही. तर चला, काल यावेळेस आहे ना आवरावर चालू होती. साधारण 4-4:30पर्यंत स्लॅबचं काम पूर्ण झालं. त्याच्यानंतर मग सगळे आवरावर करता करता रात्र झाली होती. तर चला, आजचा दिवस जरा मोकळा होता, तर मग जरा म्हटलं लायला चिकन वगैरे बनवूया, जरा आरामात राहूया आजच्या दिवशी, कारण रोजच्या रोज धावपळ जरा जास्तच होती. आता स्लॅब झाले, आता पुढची कामं हळूहळू चालू होतील. बघूया. पावसाच्या अगोदर आपल्या घराकडे जायचं, म्हणजे अवकाळी पाऊस पडून झाला म्हणा, पण जो काय पाऊस असतो 15-16 तारखेकडे सध्या पाऊस सुरू होतो आहे गावाला मेच्या. तर पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये घरामध्ये एंट्री करायचा विचार आहे. बघूया, कारण मेमध्ये लग्न बरीच आहेत. मामाच्या मुलगीचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, त्यानंतर गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. हे सगळं आपल्या नवीन घरात होईल अशी आशा करूयात आणि लवकरात लवकर कामं आवरून घेऊ. तर चला मंडळी, आतापुरतं तरी इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या बघूया कुठे जायचं, काय जायचं, काय माहिती नाही. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या. असं हे वातावरण थोडंसं बेकार आहे, या वातावरणात जरा जास्तच काळजी घ्या. उन्हातून फिरता येतो, टोपी वगैरे वापरा. आता संध्याकाळ झाली, टोपी काढून ठेवले. चला, बाय बाय.